नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण देशी कोंबडी 1 किलो होण्यासाठी किती वेळ लागतो व यासाठी किती खाद्य लागते या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण आज करूया। देशी कुक्कुटपालन सुरू केल्यानंतर साधारणतः 1 दिवसीय पिले शेतकरी आपल्या शेडवर आणतात आणि यानंतर शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की 1 दिवसाची पिले पुढे किती वेळ घेतील, किती फीड खातील आणि 1 किलोची कोंबडी माझ्याकडे तयार होईल आणि मग या कोंबड्या मी मार्केटमध्ये विकेन। तर साधारणतः वेळच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देशी कोंबड्या साधारणतः 70 ते 90 दिवसामध्ये 1 किलोच्या होतात। ही रेंज मी तुम्हाला 70 ते 90 यासाठी सांगतो की बरेच शेतकऱ्यांकडनं व्यवस्थापनाच्या बाबी या व्यवस्थित नाही होत, अशा वेळेस हा वेळ 90 दिवसामध्ये जातो। त्याचबरोबर जे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं देशी कोंबडी पालनाचं व्यवस्थापन करत असतील अशा शेतकऱ्याकडे या कोंबड्या साधारणतः 70 ते 80 दिवसामध्ये 1 किलोच्या होतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की 1 किलो होण्यासाठी किती रेडीमेड खाद्य लागेल, तर याचं उत्तर असं आहे की आपल्या देशी कोंबड्या साधारणतः 1 किलो वजनाच्या होण्यासाठी आपल्याला एका कोंबडीला साधारणतः 2.5 किलो खाद्य खाऊ घालावं लागेल। यानंतरच आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या साधारणतः 1 किलो वजनाच्या होतात आणि हे गणित जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने बसवत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणावा तसा फायदा देशी कुक्कुटपालनामध्ये होत नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला जो विक्री करण्याचा वेळ आहे तो व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण जर फीडिंग केली म्हणजे कोंबड्यांना खाद्य टाकलं तर खूप सारे शेतकरी असे आहेत जे 24 तास आपल्या कोंबडीसमोर खाद्याची भांडी भरून ठेवतात। अशा वेळेस आपल्याला लक्षात येईल की कोंबडीचं वाढ जी आहे ती चांगली होते आणि साधारणतः 70 ते 80 दिवसामध्ये आपली कोंबडी 1 किलो वजनाची होताना आपल्याला दिसेल। त्याचबरोबर बरेच शेतकरी रात्रीच्या वेळेस लाईट बंद ठेवतात आणि खाद्य टाकत नाहीत, अशा वेळेस हा काळ आपल्याला थोडा वाढलेला दिसेल। या दोन्ही पद्धतीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ज्या शेतकऱ्यांना होलसेलमध्ये आपल्या देशी कोंबड्या विकायच्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या कोंबडींना 24 तास खाद्य खाऊ घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला वाढीचा काळ जो आहे तो कमी होईल आणि लवकरात लवकर आपल्याला ह्या कोंबड्या मोठ्या करून एकाच वेळा विकता येतील आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीचा फायदा मिळू शकतो। पण ज्या शेतकऱ्यांना रिटेलमध्ये मार्केटिंग करायची आहे, किरकोळ पद्धतीने 1-1, 2-2 कोंबड्या विकायच्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपल्या कोंबडींना 24 तासातनं 3-4 वेळामध्ये 3-4 टप्प्यामध्ये जर खाद्य दिलं तर आपल्या कोंबडींची वाढ जी आहे ती हळूहळू होते। त्याचबरोबर रिटेलमध्ये आपण विक्री करणार आहे तर आपला ग्राहक जो आहे त्याला टेस्ट पण चांगली पाहिजे, तर अशा वेळेस रेस्ट्रिक्टेड फीडिंग, लिमिटेड फीड दिल्यामुळे कोंबडीचे मसल फायबर जे आहेत तेही थोडे चांगले हार्ड होतात आणि चवसुद्धा सुधारते। तर ह्या दोन्ही पद्धती लक्षात ठेवून आपण कोंबडी वाढविण्यासाठीचा काळ आणि त्यासाठी लागणारे खाद्य या दोन्ही गोष्टीची सांगड आपण चांगली घालू शकतो आणि रिटेल मार्केटिंग असेल किंवा होलसेल मार्केटिंग असेल यामध्ये चांगला फायदा आपण या दोन्ही गोष्टी सांभाळून चांगला फायदा कमवू शकतो। धन्यवाद।